नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे GMC नागपूरचा जो आहे तो निकाल लागलेला आहे 680 पदांकरिता. तर आता ही वेबसाईट जर बघा तर सध्या खूप वेळापासून हँग आहे, वेबसाईट ओपनच होत नाहीये. तर ऑलरेडी माझ्याकडे ही PDF आहे. तुम्हाला मी काय करतो की PDF दाखवतो. हा निकाल आहे. तर या निकालावरती जर बघाल तुम्ही तर यांनी काय केलेलं आहे ते सांगतो मी. हे 1100+ पेजेस आहेत. 38,000+ विद्यार्थ्यांची ही यादी लावलेली आहे यांनी. ओके, हे लागलेले निकाल 680 पदांकरिता. परीक्षा घेतली 26/8/2024, 28/8/2024 आणि 4/9/2024 या कालात घेण्यात आली होती. आणि ही यादी दिली आहे. त्याच्यामध्ये बघा रोल नंबर दिलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर आणि मार्क दिले आहेत, विद्यार्थ्यांचे सिरियल नंबर. आता ही यादी दिलेली आहे कंप्लीट. किती विद्यार्थी आहेत? 38,000 समथिंग आहेत माझ्या माहितीनुसार. 38,324 विद्यार्थ्यांची ही यादी दिलेली आहे. आता विद्यार्थी या निकालावरती हे आहेत खुश नाही आहेत का, त्याचं रिझन सांगतो. ही विद्यार्थ्यांना असं म्हणणं आहे की IBPS न परीक्षा घेतली तर IBPS पॅटर्ननुसार निकाल लागला पाहिजे. आता तुम्ही बघा की कृषी विभागाचं घेतले होते, खूप साऱ्या विभागातून घेतली होती. आता यांनी काय केलं होतं की पहिले ही जनरल मेरिट लिस्ट लागली होती. तिथे काय केलं होतं की त्यांनी विद्यार्थ्यांचे आता हे नाव दिलेले आहेत बघा, रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, सगळी माहिती दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही खाली गेल्यानंतर जर पाहिलं तुम्ही एकच मिनिट, ही IBPSच्या पॅटर्नमध्ये जी बघा ही यादी काय केली की दिलेली आहे. बघा इथे काय केलं आहे, रोल नंबर, रँक दिलेली आहे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, कॅटेगरी कोणती आहे, त्याच्यानंतर नाव दिलेलं आहे त्यांचं, आणि प्रत्येक विभागानुसार म्हणजे शिक्षणानुसार त्यांचे मार्क, टोटल मार्क दिलेले आहेत. ते विमेन रिझर्वेशन आहे का, सगळं याची माहिती दिलेली आहे. आता तुम्ही ही यादी बघू शकता. हेच प्रत्येक ठिकाणचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये बघा त्यांनी सगळी माहिती दिलेली आहे की किती मार्क आहेत, काय आहेत, वुमेन रिझर्वेशन आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, सगळ्या गोष्टी यांनी काय केलं की दिलेल्या आहेत. आणि खाली तुम्ही बघू शकता की याच्यानुसार दिलेलं आहे, IBPS पॅटर्ननुसार काय केले की मार्क दिले. आता आपली जी यादी दिलेली आहे तुम्ही बघा इथं, त्याच्यामध्ये काहीच नाही, डायरेक्ट हे मार्क दिलेले आहेत. आणि ते पण काय केले की यांनी हे टाईप केलेले मार्क आहेत, हे टाईप केलेले मार्क आहेत. याच्यामुळे विद्यार्थी याच्यावरती खुश नाही आहेत. यांचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जी PDF ज्या आहेत त्या काय करते की ओरिजिनल PDF आम्हाला बघायला भेटला पाहिजे, त्याच्यामध्ये सेक्शननुसार मार्क त्यांनी काय केले की दिले पाहिजे. तर ही मागणी आपण काय करतो की उठवत आहोत. आणि ही मागणीला लवकरात लवकर वेबसाईट चालू नाही, नाहीतर आपण ईमेल मोहीम राबवली असती आणि त्यांना ते मार्क मागवले असते. तर लवकरात लवकर उद्या बघून मी करेन प्रयत्न यासाठी. वेबसाईट चालू झाली तर आपण पुढचे प्रयत्न करूया. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.